हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली कविता 20वी मोरा रे मोरा. सुंदर अशी कविता देण्यात आलेली आहे. चला तर कविता कशी म्हणून घ्यायची आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर ना येथे याचं स्पष्टीकरण येथे आपण पाहणार आहोत. चला तर पाहून घेऊया. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा, बघ वर बघ काळे काळे ढग, एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तर खरा मोरा रे मोरा. तर इतकं सुंदर अशी कविता देण्यात आलेली आहे. पहा, या कवितेचे कवयित्री आहेत सरिता पत्की यांनी खूप सुंदर अशी कविता लिहिण्यात आलेली आहे. चला तर येथे अर्थ आपण पाहून घेणार आहोत. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत पिसारा डोक्यावर तुरा. तर ती लहान अशी मुलगी मोराला काय म्हणते पहा, काय रे मोरा काय सुंदर तुझा असा तोरा आहे, म्हणजेच काय तुझी किती चाल सुंदर अशी आहे, तुझा पिसारा किती छान आहे आणि तुझ्या डोक्यावर जो तुरा बसलेला आहे ते पाहून कुणालाही काय वाटणार आहे तर आश्चर्य वाटेल. अशी ती लहान अशी मुलगी त्या सुंदर अशा मोराला इथे म्हणतीये. बघ वर बघ काळे काळे ढग. तर काय म्हणते पहा ती लहान अशी मुलगी, तर मोर हा काय करतो, काळे ढग आले की पाऊस आले की काय करतो, नाचायला चालू करतो. तर ती लहान अशी मुलगी त्या मोराला सांगते, बघ आकाशात वर बघ काय आलेले आहेत, काळे काळे ढग आलेले आहेत, जेणेकरून ते ढग पाहून मोर काय होईल ते खूपच आनंदी होईल आणि त्या मोराला वाटेल की आता काय येणार आहे, पाऊस येणार आहे असे इथे वाटेल. एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तर खरा मोरा रे मोरा. तर मोराला पावसाळा हा खूप आवडतो, म्हणूनच तो आपला सुंदर पिसारा असा फुलवतो आणि एक पाय दुमडून आणि आनंदाने तेथे नाचायला लागू लागतो. तर येथे त्याचंच वर्णन येथे सांगण्यात आलेले आहे. छोटीशी मुलगी काय म्हणते पहा, बघ वर बघ काय आलेले आहेत, काळे ढग आलेले आहेत. तर पावसाचं आता काय झालेलं आहे, आमंत्रण होणार आहे, लवकरच पाऊस पडणार आहे. तर तू काय कर, तुझा एक पाय दुमड आणि तुझा काय कर, पिसारा सुंदर असा पिसारा फुलवून काय करून दाखव मला, नाच करून दाखव आणि नाच तर खरा मोरा रे मोरा. असं येथे ती छोटीशी गोंडस मुलगी त्या मोराला येथे विनंती करत आहे. तर खाली देण्यात आलेला आहे पहा, ऐक व म्हण यमक जुळणारे शब्द देण्यात आलेला आहे. पहा, मोरा, तोरा, बग आणि ढग. सूचना देण्यात आलेली आहे. पहा, विद्यार्थ्यांना कविता ऐकवावी. विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कविता तालासुरात व साभिनव म्हणून घ्यावी. कवितेतील यमक जुळणारे शब्द व अनुप्रास ओळखण्यास येथे मुलांना सांगावे. विविध कवितांच्या माध्यमातून अनुप्रास ओळखण्यास येथे मुलांना काय करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. तर इथे या कवितेत अनुप्रास काय आलेला आहे पहा, मोरा मोरा हा काय झालेला आहे, रिपीटेड झालेला आहे. जो एक शब्द पुन्हा पुन्हा येतो त्याला अनुप्रास असे म्हणतात. तर येथे काय आलेला आहे, मोरा हा शब्द काय आलेला आहे, पुन्हा पुन्हा आलेला आहे. तर अशा प्रकारे यमक जुळणारे शब्द आणि अनुप्रास येथे मुलांना समजावून सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण कविता 20वी मोरा रे मोरा ही कविता पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.